एनडीए सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्रिपदी कायम ठेवण्यात आलेलं आहे। अमित शहा हेच गृहमंत्री असतील तर राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे। परराष्ट्र मंत्रिपदी एस जयशंकर हेच कायम असणार आहेत तर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची धुरा कायम ठेवण्यात आलेली आहे। याशिवाय शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रिपद देण्यात आलेलं आहे तर अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्रिपदी कायम असणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय सुद्धा देण्यात आले। हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोलियम खातं त्यांना देण्यात आलेलं आहे। अवजड उद्योग मंत्रालय HD कुमारस्वामी यांना देण्यात आले तर चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया मंत्रालय सोपवण्यात आले। याशिवाय धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असतील तर किरण रिजिजू हे संसदीय कामकाज मंत्रिपदी विराजमान असतील। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मोदी सरकारचं मंत्रिमंडळ नेमकं कसं आहे। राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्रीपदी कायम असतील, नितीन गडकरी हे रस्ते आणि वाहतूक हे जुनंच खातं त्यांच्याकडे पुन्हा असेल। एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार असेल। शिवराज सिंग चौहान माजी मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे, कृषी मंत्रिपदी कायम असतील, कृषी मंत्रिपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असतील, किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री असतील तर भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण खातं सोपवण्यात आलंय। JP नड्डा आरोग्य मंत्री असतील, ज्योतिरादित्य सिंधिया टेलिकॉम मंत्रालयाचा कार्यभार त्यांच्याकडे असेल तर CR पाटील यांना जलशक्ती विभाग सोपवण्यात आलाय। सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे जहाज आणि बंदरं हे खातं असेल तर राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांच्याकडे दुग्धविकास मंत्रालय असेल। जीतनराम मांझी लघु आणि सूक्ष्म उद्योग त्यांच्याकडे असेल। गिरिराज सिंग वस्त्रोद्योग विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे असेल तर अन्नपूर्णा देवी महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून या मंत्रिमंडळात असतील। HD कुमारस्वामी हे अवजड उद्योग खातं त्यांच्याकडे असेल। महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी असणार हे खातं। हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम मंत्रिपदी कायम असतील। मनोहरलाल खट्टर माजी मुख्यमंत्री आहेत हरियाणाचे, ऊर्जा आणि गृहनिर्माण मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आले कारण हरियाणामध्ये आता 4 महिन्यात निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी। चिराग पासवान अन्न प्रक्रिया मंत्रिपदी, जी किशन रेड्डी कोळसा आणि खनिकर्म, वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय असेल तर जुएल ओराम यांच्याकडे आदिवासी विकास विभागाचा कार्यभार असेल। याचबरोबर कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी, गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय असेल तर मनसुख मांडविया यांच्याकडे कामगार आणि क्रीडा मंत्रालय असणार आहे। दरम्यान राज्यातील राज्यमंत्र्यांना कोणती खाती मिळालेली आहेत यावर सुद्धा एक नजर टाकूयात। रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। प्रतापराव जाधवांकडे आयुष्य मंत्रालय याचा स्वतंत्र प्रभार असणार आहे। मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डाण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे।